नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नीट परीक्षा 2026चा NTA मार्फत 16 जुलै 2026ला निकाल लागला आणि कटाप कशा पद्धतीत कटापवर इफेक्ट आणि क्वालिफायर रेशोचा कशा पद्धतीत भारतामध्ये इफेक्ट होणार आहे या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. यामध्ये महत्त्वाचं म्हणजे आपण आजपर्यंत जे कटाप सांगितले त्याचप्रमाणे कटाप राहणार आहेत. या NTA मार्फत बोनस मार्क 4 धरलेले आहेत आपण सांगितल्याप्रमाणे आणि एका प्रश्नाची 2 उत्तर धरलेले आहेत. यामुळे थोडासा कटापला इफेक्ट होत असेल तरी आपण जो मागील व्हिडिओत कटाप सांगितला तोच कटाप राहणार आहे. तर गव्हर्नमेंट MBBS कॉलेजला ओपन कास्टचा विद्यार्थी 535 ते 540 मार्कवर महाराष्ट्रात सेफ राहील आणि प्रायव्हेट ज्याला सेमी कॉलेज म्हणतो आपण महाराष्ट्रात फी सवलतीमुळे इथे 500 ते 505 मार्कापर्यंत सेफ आहेत ओपन कास्टचे. तर यामध्ये थोडा सेमीचा एक 2-3 मार्क कमी होऊ शकतो किंवा 500च्या खाली जाऊ शकतो. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे 2 कॉलेजला मान्यता NMCने दिलेली आहे महाराष्ट्रातल्या नवीन सेमीच्या, ज्याला आपण प्रायव्हेट म्हणतो आणि प्रायव्हेट कॉलेजला सेमी आपण म्हणत असतो. तर BSP मेडिकल कॉलेज शिवा ट्रस्ट संभाजीनगर या ठिकाणी 150 सीटला मान्यता भेटलेली आहे. त्याचप्रमाणे माऊली मेडिकल कॉलेज अंजुम खुर्द जिल्हा बुलढाणा या ठिकाणी 100 सीटला नवीन मान्यता मिळालेली आहे त्या 2 कॉलेजला. याचप्रमाणे जुने जे गव्हर्नमेंटचे कॉलेज होते नाशिकचे या ठिकाणी अजून 50 सीट वाढ झाले, 50च्या जागी म्हणजे यावर्षी 100 सीट आहेत त्या ठिकाणी. त्याचप्रमाणे डीम कॉलेजच्या 2 कॉलेजच्या सीट वाढल्यात. यामध्ये DY पाटील कोल्हापूर येथे 50 सीट, DY पाटील MGM मुंबई या ठिकाणी 50 सीट, अशा या डीम 100 सीट वाढल्या. एकूण 400 सीट महाराष्ट्रात वाढल्यात. याचा पण थोडाफार इफेक्ट होईल, पण इफेक्ट जास्त प्रमाणात होत नसतो. त्याचं महत्त्वाचं कारण सांगतो. एका मार्कावर खूप विद्यार्थी आहेत. उदाहरणार्थ 500 मार्कच्या पुढे भारतामध्ये एका मार्कावर 1300 विद्यार्थी आहेत, तर तेच महाराष्ट्रामध्ये 500 मार्कच्या पुढे जवळपास 60 ते 70 विद्यार्थी एका मार्कवर नक्कीच असतील. तर यामुळे खूप इफेक्ट होणार नाही. इफेक्ट कुठं होणार आहे खूप मोठा यावर्षी क्वालिफाय मार्कचा. तर क्वालिफाय मार्क हे भारतामधील MBBS, BDS, BMS, BHMS या कोर्स करता राहत असतात. तर मागील वर्षीपेक्षा खूप क्वालिफाय आत्तापर्यंत इतिहासात क्वालिफाय मार्क हे वाढलेले आहेत. तर ओपन आणि EWS कास्ट करता 213 मार्कच्या पुढीलच यावर्षी विद्यार्थी MBBS, BDS, BMS, BHMS या कोर्स करता भारतात आणि भारताच्या बाहेर MBBS, BDSला पात्र आहेत. तर कॅटेगरीवाले विद्यार्थी 177 मार्कच्या पुढीलच विद्यार्थी क्वालिफाय आहे MBBS, BDS, BMS, BHMS या कोर्स करता. आणि अपंग PWD या कोठ्यात ओपन आणि EWS करता 194 मार्कच्या पुढीलच विद्यार्थी MBBS, BDS, BMS, BHMS या कोर्स करता पात्र आहात. आणि PWDचा कॅटेगरीचा 177 मार्कच्या पुढेच हा MBBS, BDS, BMS, BHMS कोर्स करता पात्र. याप्रमाणे ही पात्रता आहे. आणि एक ऑल इंडिया रँक महाराष्ट्रात कशा पद्धतीत शेप आहे कोणत्या कास्टला ते थोडक्यात सांगत आहे फास्टमध्ये. गव्हर्नमेंट कॉलेजचा प्रथम सांगतो. ओपन कास्टला 47,500, SC-BCचा 49,500 रँक, SCचा 1,60,000, STचा 3,43,500, CGचा 82,000 गव्हर्नमेंट कॉलेजचं सांगत आहे रँक शेप तुम्हाला. NT1चा 1,22,000, NT2चा 50,700 आणि त्याचबरोबर NT3चा राहील जवळपास गव्हर्नमेंट कॉलेजला 50,700, OBCचा 48,700, EWSचा 69,500 हे गव्हर्नमेंटला सेफ रँक आहेत ऑल इंडिया. तर सेमी म्हणजे प्रायव्हेट कॉलेजला आपण सेमी म्हणतो फी सवलतीमुळे. तर याचा कोण सेफ आहे महाराष्ट्रात? ओपनचा 85,500 पर्यंत, जवळपास SC-BCचा 87,500 पर्यंत, SCचा 1,77,000 पर्यंत, STचा 3,70,000 पर्यंत, VJचा 1,02,000 पर्यंत, NT1चा 1,46,000 पर्यंत, NT2चा 86,000 पर्यंत, NT3चा 86,000 पर्यंत जवळपास, आणि OBCचा 86,500 पर्यंत, तर EWSचा 85,500 पर्यंत हा सेफ ऑल इंडिया रँक आहे तुमचा सांगितल्याप्रमाणे आता गव्हर्नमेंट आणि सेमी करता. तर याप्रमाणे आपण हे सांगितलेलं आहे. याचा डिटेल्स व्हिडिओ आपण पुढील व्हिडिओमध्ये मार्क आणि कास्टनुसार आणि प्रत्येक कोर्सनुसार करणार आहोत. हे शॉर्टमध्ये तात्काळमध्ये आपल्याला सेफ रँक MBBS करता सांगितलेले आहेत आणि क्वालिफायचा मात्र खूप मोठा इफेक्ट यावर्षी होणार आहे.
त्याचे डिटेल व्हिडिओ पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच करू. धन्यवाद.